नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालका संदर्भाबद्दलची जी प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये त्यांना सामान्य ज्ञान आणि विशेषतः वाहनाच्या संदर्भाबद्दलचे जे प्रश्न विचारले जात आहेत, तर ते संभाव्य प्रश्न नेमके कसे असतील, या संदर्भाबद्दलची आपण चर्चा आणि त्याचे एम-सी-क्यू आपण पाहूया. चला तर आपण सुरुवात करूया साधारणतः 20 प्रश्नाच्या संदर्भाबद्दल. इंजिन सुरू न झाल्याचं कोणतं कारण आहे? लक्षात ठेवा, टाकीमध्ये इंधन नाही. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे काय? गाडीचं इंजिन सुरू होत नाही, तर इंधन, हवा आणि स्पार्क. इंधन, हवा आणि स्पार्क या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. तर इंधन नसेल, तर चलनासाठी ऊर्जा ही मिळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, की कारचं टायर साधारणतः किती किमीला बदलणं आवश्यक आहे? तर साधारणतः 40,000 ते 50,000 किलोमीटर नंतर गाडीचं टायर बदलणं हे आवश्यक आहे. म्हणजे भारताची सध्याची रस्त्याची स्थिती पाहता 40,000 ते 50,000 किलोमीटरला अ, टायर बदलणं म्हणजे विशेषतः 60,000 नंतर तर ग्रिप कमी होऊन अपघात होण्याचा धोका हा अधिक वाढतो. त्यामुळे साधारणतः 40,000 ते 50,000 ला आपण हे टायर हे बदलले पाहिजे. खालीलपैकी कोणतं वाहन हे हलक्या प्रकारामध्ये मोडतं? तर लक्षात ठेवा, हलक्या प्रकारामध्ये कार हे मोडतं. त्यामध्ये ट्रेलर, ट्रक आणि जे-सी-बी हे मोठ्या वाहनांमध्ये मोडतं. म्हणजे ज्या वाहनाचं वजन 7,500 किलोपेक्षा कमी असतं, त्याला हलकं वाहन म्हणतात. ज्यामध्ये कार, जीप, लहान व्हॅन हे यामध्ये येतात. कोणत्या प्रकारची देखभाल ही दररोज करावी लागते? तर लक्षात ठेवा, की नियमित देखभाल, नियमित चेकअप केलं पाहिजे. ते कोणतं चेकअप असलं पाहिजे? त्यामध्ये लक्षात ठेवा, की डेली चेकअपमध्ये लक्षात ठेवा, इंजिन ऑइल चेक केलं पाहिजे, रेडिएटर, रेडिएटर पाणी, ब्रेक ऑइल आणि टायरमधली हवा ही तपासली पाहिजे. कारमध्ये क्लचचा मुख्य उपयोग काय आहे? तर लक्षात ठेवा, क्लचचा उपयोग हा गिअर बदलण्यासाठी असतो. म्हणजे हे जे क्लच आहे, तर हे क्लच इंजिन आणि गिअर बॉक्स मधला दुवा तोडतो. त्यामुळं गिअर सहज बदलता येतो आणि क्लच न वापरता गिअर बदलणं हे चुकीचं आहे. गाडीमध्ये जॅकचा वापर कशासाठी करतात? तर लक्षात ठेवा, चाक बदलण्यासाठी म्हणून करतात. टायर पंक्चर झाल्यानंतर गाडी उचलण्यासाठी म्हणून जॅकचा वापर करतात आणि जॅक लावताना गाडी सपाट जमिनीवर असणं हे महत्वाचं हे आहे. वाहन देखभालीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? लक्षात ठेवा, घटकांची बदली, रिप्लेसमेंट, घटकांची दुरुस्ती म्हणजे अर्थात रिपेअर आणि घटकांची सेवा म्हणजे अर्थात सर्व्हिस. ह्या सर्व गोष्टी ह्या आवश्यक असतात. म्हणजे मेंटेनन्समध्ये ऑइल फिल्टर बदलणं व बिघडलेले पार्ट दुरुस्त करणं, ऑइलिंग, ग्रीसिंग या तिन्ही प्रक्रिया हे यामध्ये येतात. आता लक्षात ठेवा, की भारताचे सध्याचे माननीय सरन्यायाधीश कोण आहेत? तर लक्षात ठेवा, सध्याचे सूर्यकांत आहेत. म्हणजे स्त्रोतानुसार जर बघितलं गेलं, की सूर्यकांत हे सध्याचे 53वे हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. परीक्षेच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा, की यामध्ये न्यायाधीशाची म्हणजे नवीन न्यायाधीश देखील येऊ शकतायत. त्यामुळं तो अभ्यास हा तुम्ही लक्षात असू द्या किंवा चालू घडामोडीनुसार तुम्ही सातत्याने या गोष्टीकडे लक्ष राहू द्या. ओव्हरटेक करताना गाडी कोणत्या बाजूने करावी? तर लक्षात ठेवा, की ओव्हरटेक करताना कधीही उजव्या बाजूनं ओव्हरटेक करावे. म्हणजे सुरक्षिततेसाठी नेहमी उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे आणि डाव्या बाजूनं ओव्हरटेक करणं हे धोकादायक आणि बेकायदेशीर असतं. म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर लक्षात ठेवा, महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असून तिला हिवाळी राजधानी असं म्हटलं जातं. संभाजीनगर ही पर्यटन राजधानी म्हणून ही ओळखली जाते. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाची इमारत कुठे आहे? तर हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, ती फोर्टमध्ये आहे. त्यामध्ये लक्षात ठेवा, की फोर्ट या अर्थाने, की मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य इमारत फोर्ट भागात फ्लोरा फाउंटन या भागामध्ये आझाद मैदानाजवळ स्थित म्हणून आपल्याला उल्लेख करता येतो. बीएमसी इमारतीच्या बाजूला कोणतं न्यायालय आहे? हे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जर बघितलं, की त्याच्या बाजूला अ, महानगर दंडाधिकारी न्यायालय म्हणून याचा उल्लेख करता येतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे महानगर महानगर दंडाधिकारी न्यायालय, याला एक्सपेंडल कोर्ट असंही म्हटलं जातं. लघु न्यायालय हे धोबी तलाव, एल-टी मार्ग या ठिकाणी हे न्यायालयाचा उल्लेख आपल्याला करता येईल. तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? लक्षात ठेवा, ते सांताक्रूझ, सहारा या ठिकाणी आहे.
म्हणजे अर्थात हे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं टर्मिनल सांताक्रूझ डोमेस्टिक टर्मिनल 2 सहारा अंधेरी इंटरनॅशनल या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. मुंबईमध्ये तारापूरवाला मत्स्यालय कुठे आहे? तर ते मरीन ड्राईव्हला आहे. म्हणजे तारापूरवाला मत्स्यालय मरीन ड्राईव्हवर असून ते प्रसिद्ध स्थळ या मार्गाला नेताजी सुभाषचंद्र मार्ग देखील असं म्हटलं जातं. सिद्धिविनायक मंदिर कोणत्या परिसरात आहे? तर ते प्रभादेवी दादर जो भाग आहे तर त्या ठिकाणी आहे. म्हणजे सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी भागात आहे आणि हे दादरच्या पश्चिमेकडील पट्ट्यात हे आपल्याला येताना दिसतं. आय-टी आय-आय-टी बॉम्बे मुंबई कुठे आहे? तर लक्षात ठेवा ते पवई या ठिकाणी आहे. म्हणजे यामध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था आय-आय-टी बॉम्बे ही पवई या ठिकाणी आहे. तेच प्रसिद्ध पवई तलाव देखील या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? अर्थातच ती मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखता येते. लक्षात ठेवा की मुंबई ही महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून याचा मुंबईचा उल्लेख करतो. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर ते श्री चंद्रशेखर म्हणून आपल्याला त्यांचा उल्लेख करता येईल. आता स्रोतानुसार जर बघितलं की चंद्रशेखर हे सध्याचे न्यायमूर्ती आहेत, परंतु चालू घडामोडीनुसार तुम्ही हे मात्र लक्षात ठेवा. मुंबईमध्ये राजभवन कोणत्या भागात आहे? तर ते मलबार हिल भागामध्ये आहे. म्हणजे राजभवन आता लोकभवन मलबार हिल जवळ हा भाग सुरक्षित आणि उच्चभ्रू लोकांसाठी म्हणून मानला जातो. आता लक्षात ठेवा की ड्रायव्हिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स काय आहेत? तर लक्षात ठेवा की नेहमी सीट बेल्ट वापरा, मद्यपान करून गाडी चालवू नका, मोबाईलचा वापर टाळा, लेन शिस्तीचं पालन करा, नियमित सर्व्हिसिंग हे करा. आता यामध्ये लक्षात ठेवा की वाहन विक्री कलनुसार 24-25च्या काळामध्ये जर बघितलं की व्ही कार जी आहे तर ती 85% आहे. दुचाकी हा 95% आहेत. अवजड वाहनं हे 45% आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनं हे 30% पर्यंत आहेत. म्हणजे बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वाहनाची मागणी हळू वाढताना दिसते. यशस्वी सरावासाठी लक्षात ठेवा की एकूण प्रश्न 100% अचूक माहिती आणि महत्त्वाचे 5 विषय आपण यामध्ये घेतले. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.